नमस्कार एज्युकेटर्स. जसं की आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आपण एज्युकेटर्स आहे, टीचर्स आहे आणि आपण ओल्ड जे अँड्रॉइड होते त्याचमध्ये आपण वर्क करत होते. हा व्हिडिओ आज होणार आहे नवीन फॉर्मॅटमध्ये. म्हणजे याचमध्ये जे आपण आज बघणार आहे व्हिडिओमध्ये ते नवीन अँड्रॉइडमध्ये बघणार आहे की आपल्याकडे कोणता नवीन पॅनल नवीन आला आहे. जसं की मी संदीप दिवर सगळ्यांचे स्वागत करतोय स्मार्ट इन्फ्युजन पुण्यातमध्ये. हा आपला स्टुडिओ सेटअप आहे महाराष्ट्रात, पुण्यातमध्ये, मोहम्मदवाडीमध्ये, जिथे आपण येऊन स्वतः आपले जे काय असेल पॉडकास्ट, स्टुडिओ सेटअप, यूट्यूब सेटअप, ट्रेनिंग सेटअप किंवा आपल्याला एक स्टुडिओ सेटअप रेडी करायचं इथे आपण स्वतः येऊन विजिट करू शकता आणि जे आपले डाऊट आहेत ते पण क्लिअर करूया. नेक्स्ट स्टार्ट करूया. आपण पाहूया की आज आपल्याकडे असा नवीन काय आला आहे आणि आपण काय बघणार आहे. जसं की माझा पाठ हे तुम्हाला दिसत असेल बोर्ड. हा बोर्ड कोणता आहे? बेंचमार्कचा. आपण आणखी बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बेंचमार्कचा पॅनल पाहिला आहे. बेंचमार्कमध्ये बरेच मॉडेल आहे. गॅलेक्सी आहे, मॅक्स प्रो आहे, अल्फा आहे आणि सिग्मा. म्हणजे हा जे पॅनल आहे डिजिटल बोर्ड आहे तो कोणता आहे ते आज आपण बघणार आहे. आता याचमध्ये पण आपल्या एक्स्ट्रा काय भेटणार आहे ते पण आज पाहणार आहे आपण. हा जे पॅनल आहे अँड्रॉइड 14 मध्ये आहे. बेंचमार्कचा मॅक्स प्रो मॉडेल. कोणता मॉडेल? बेंचमार्कचा मॅक्स प्रो मॉडेल. याचा पहिला होता 13 मॉडेल, बट आता जो नवीन आला आहे तो आहे बेंचमार्क मॅक्स प्रो 14 अँड्रॉइड 14 मध्ये. याचमध्ये पण 8 GB रॅम, 128 GB रोम आणखी अँड्रॉइड 14 आहे. आणि याचमध्ये आपण काय डिफरंट बघणार ते पण आज पाहू. लेट्स स्टार्ट करूया. जसं की आपण हात पाहता की हा पण 75 इंचेस आहे. म्हणजे डायरेक्टली आपण साईज बघू शकता. याचमध्ये पण 65, 75, 86 आणि 98 साईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. आणखी याचमध्ये तुम्हाला थोडासा वेगळा दिसावा लागेल. म्हणजे जे पोर्ट वगैरे आहे सगळं आहे, बटन्स वगैरे आहे दिले, स्पीकर्स आहे इनबिल्ट आणि जे बजर आपण पाहत आहात हा फुल मॅटॅलिक आहे. म्हणजे आपल्याला काही ब्रेक व्हायचा चान्सेस नाही आहे. म्हणजे हा 4mm टफ अँड ग्लास आहे. म्हणजे याचमध्ये आपण प्रॉपरली रन करू शकता. जसं याचा आपण पाहूया की हा थोडासा डिफरंट आहे. म्हणजे 13 मध्ये वेगळा होता, याचमध्ये थोडासा वेगळा दिसणार आपल्याला. म्हणजे याचमध्ये आपल्याला भेटणार काय की 8/128 अँड्रॉइड 14 आहे. याचमध्ये आपल्याला जे काय ॲप्लिकेशन्स आहे गुगलचे ते सर्व इनबिल्ट भेटणार आहे. म्हणजे आपल्याला प्ले स्टोअरचं काही टेन्शन नाही की आपल्याला प्ले स्टोअर पाहिजे त्याचमध्ये आपण डाउनलोड करू किंवा सपोर्ट करणार की नाही. आणि हा क्वाड कोर प्रोसेसरमध्ये आहे. कोणता प्रोसेसर? क्वाड कोर प्रोसेसर आहे. जसं की इथे आपण पाहू शकता प्ले स्टोअर आहे, फाइंडर, ब्राउझर, नोट आहे. आणि याचा जे आहे फ्रंट आपण पाहू शकता डिस्प्ले कसा आहे. आणखी इथे आपल्याला दिसत असेल बटन, म्हणजे हा होमसाठी आहे. इथे आपण जे का आपण पाहतात ते करू शकता किंवा आपल्याला आणखी ऑप्शन काय भेटतात आपल्याला. जसं की स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तिथे आपण डायरेक्टली स्क्रीनशॉट पण घेऊ शकतो आणि स्प्लिट करायचं आहे स्क्रीनला, इथे आपण स्प्लिट पण करू शकतो इझी. म्हणजे जे काय ऑप्शन्स आहे आपल्याला डायरेक्टली बोर्डवर भेटून जातात. त्यानंतर याचमध्ये वेगळं आपल्याला काय भेटणार, जसं की आपण इथे पाहतात की इथे आपलं पूर्ण ऑप्शन्स आहे. जसं की हे तिघ ठिकाणी आपल्याला भेटणार. म्हणजे लेफ्ट, राईट किंवा सेंटरमध्ये तिघ ठिकाणी आपल्याला भेटून जाणार. आणखी याचमध्ये ॲल ॲप्स आहे. म्हणजे जर आपण ॲप्सवर क्लिक केलं की याचा पहिला अँड्रॉइड 13 मध्ये आपल्याला ते इन्स्टॉलेशन करावं लागतं. बट याचमध्ये सर्व इनबिल्ड आहे. जे काय ॲप्लिकेशन आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते क्रोम असू द्या, प्ले स्टोअर असू द्या, जीमेल असू द्या किंवा बायटेलो आहे. कॅमेरा पण आहे याचमध्ये. म्हणजे आपण वेब कॅमेरा आणि माईक वगैरे पण लावू शकतो. क्रोम पाहिजे आपल्याला, क्रोम आहे. त्यानंतर ड्राईव्ह दिला आहे, यूट्यूब आहे सगळं. म्हणजे जीमीट पण आहे याचमध्ये की आपण मॅप वगैरे पण आहे. म्हणजे जेवढे गुगलचे ॲप्लिकेशन आहे ते सर्व याचमध्ये डायरेक्टली इनबिल्ड दिलं आहे. म्हणजे आपल्याला डाउनलोड करायचं काही हेडेक नाही भेटणार. आणखी इथे पण आपण पाहू शकता की इथे क्लिक केला की पूर्ण आपल्याकडे ॲप्लिकेशन ओपन होऊन जा. सर्च करायचं आपण सर्च करू शकता. किंवा इथे बघा, इथे पण आपण क्लिक केलं की आपल्याला पूर्ण जे काय ॲप्लिकेशन्स आहे कंटेंटवर आहे ते पण आपण पाहू शकता. आणखी काय आपल्याला दिसणार बघा पूर्ण जसं की आपला मोबाईलमध्ये आपण फीचर्स बघतात सेम सारखाच इथे पण आपल्याला भेटतं. म्हणजे इंटरनेट पाहिजे, इंटरनेट आपण कनेक्ट करू, ब्लूटूथ पाहिजे, ब्लूटूथ, डू नॉट डिस्टर्ब करायचं ते पण आपण करू शकतो. म्हणजे जे आपलं
दुसरा ऑक्टा कोर प्रोसेसर किंवा वेगळे ॲडव्हान्स फीचर्समध्ये होते ते यासमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. ऑटो रोटेशनचा एअरप्लेन मोड आहे, म्हणजे काय आपल्याला मोबाईल यूज करायचा का नाही, बट फीचर्स दिला आहे म्हणजे आपण ते यूज करू शकता इंटरनेटसाठी. स्क्रीन रेकॉर्डर पण दिला आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्टली स्क्रीन रेकॉर्डिंग पाहिजे ते पण आपण करू शकतो. क्विक शेअर पण दिला आहे. माईक ॲक्सेस आहे, आपण एक्सटर्नली माईक इथे लावू शकतो. देन कॅमेरा पण आहे, म्हणजे जसं की आपल्याला कॉन्फरन्सिंग करायचं आहे, मीटिंग वगैरे करायचं आहे ते पण आपण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो. किंवा हे जे आहे गुगलचे ते पण आपल्याकडे इथे दिसतात, ते आपण इझी यूज करू शकता. म्हणजे यामध्ये थोडासा डिफरंट आहे. हा आहे मॅक्स प्रो 14. म्हणजे की आपण इथे पाहतात मॅक्स प्रो 14 म्हणजे हा एक ओव्हरव्ह्यू होता नॉर्मली, की पॅनल कसा आपल्याला दिसतात, यामध्ये आपल्याला भेटणार काय, आपण टीचिंग कसं करणार ते पण आपण पाहणार आहे. जसं की माझ्या हातामध्ये आहे रिमोट, आणि रिमोट काय करणार ते आपल्या कॅमेरासाठी. बघा हा जे कॅमेरा आहे तो 4K PTZ कॅमेरा आहे, आणि यामध्ये आपण पाहू शकतो की 12x झूम कॅपेबिलिटीज आहे, की आपण बारीक ते बारीक जे काय वर्ड आहे ते पण आपण इझिली रन करू शकता, पाहू शकतो. आणखी जेवढा आपल्याला सेटअप करायचं आहे ते आपण सेटअप करतो. हा 360 रोटेड आहे. बघा हा 360 पूर्ण रोटेड आहे, म्हणजे आपण ऑफलाईन ऑनलाईन दोघांमध्ये आपण इझी यूज करू शकतो. आणखी अप अँड डाऊन करायचं आपण करू शकतो. प्रीसेट लावायचं आहे ते पण आपण प्रीसेट लावू शकतो. म्हणजे आपण जेवढे बटन दिले आहे 9 बटन्स आहे ते 9 बटन्स आपण यूज करून प्रीसेट लावू शकतो. आणखी यामध्ये कोणताही मेमरी कार्ड, कोणताही बॅटरी, कोणताही कॅप्चा कार्ड किंवा कोणताही ऑपरेटरची आपल्याला काही गरज पडणार नाही. जर आपल्याला लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं आहे झूमवर किंवा जी मीटवर, कुठेही आपण डायरेक्टली या कॅमेरावरून आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकता. म्हणजे हे जे कॅमेरा आहे महत्त्वाचं आहे आपल्या रेकॉर्डिंगसाठी, आणि क्वालिटी आपल्याला 4K पर्यंत भेटतं. HD 2K 4K जे काय पाहिजे आपण यूज करू शकता. हा आहे मॅक्स प्रो 14. कोणता? मॅक्स प्रो 14 मॉडेल. आणि यामध्ये आपल्याला नोट कोणता भेटणार ते पण आपण पाहू. आता बघा याचं पहिलं आपल्याकडे जे वजन होते त्याचमध्ये पण आपल्याला नोट प्रो भेटतं, बट याचमध्ये थोडं डिफरंट काय होणार ते पण आपण पाहू. जसं की याचमध्ये आपल्याला कोणताही फाईल ॲक्सेस वगैरे करायचं ते आपण डायरेक्टली करू शकतो. म्हणजे जे काय इम्पोर्ट वगैरे करायचं आहे ते आपण फाईल वगैरे इम्पोर्ट करू शकतो, PDF इमेजेस किंवा जे काय एक्सपोर्ट करायचं ते पण करू शकतो. आता आपण बघणार आहे थीम म्हणजे याचमध्ये कसं दिलं, थोडासा वेगळा दिला आहे का, हे सगळं तर आपल्याला भेटून जातं आरामात. जसं पाहिजे आपण कस्टम थीम पाहिजे तर आपण कस्टमाइज थीम पण लावू शकतो जर आपल्याला बनवायचं असेल तर. बॅकग्राऊंडमध्ये पण आपण जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे तसंच आपण बॅकग्राऊंड ठेवू शकतो. म्हणजे टॅम्पलेटमध्ये काय दिलं आहे की थीममध्ये की आपण कस्टमाइज बनवू शकतो हे पण दिलं आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये पण आपण जे काय बॅकग्राऊंड आपल्याला पाहिजे किंवा आपल्याला स्वतःचा इमेज वगैरे पाहिजे किंवा आपले बॅनर वगैरे आहे जे काय आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते पण आपण यामध्ये करू शकता. आणखी इथे दिसत असेल आपल्याला एक्झिट, शेअर, लिस्ट, क्लाउड अँड सिलेक्ट वगैरे सगळे ऑप्शन्स नॉर्मली आहे, युजर फ्रेंडली दिला आहे, की म्हणजे आपण स्वतः पाहून ते पाहू शकता की हा कशासाठी आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे एक इझी पर्सन इझिली बघू शकतं की आज जे फंक्शन दिलं आहे, जे टूल्स दिले आहेत ते आपण कशासाठी यूज करू शकता. आणखी इथे दिलं आहे पेन. याच पेनमध्ये आपण डिफरंट पॉईंट्स आहे, जसं की आपल्याला लिहायचं आहे नॉर्मली स्मार्ट, इन्फोविजन. आणखी जर आपल्याला स्मार्ट टेक्स्ट करायचं आहे तर आपण स्मार्ट टेक्स्ट करू शकतो. इन्फोविजन दिला आहे, स्मार्ट इन्फोविजन. स्मार्ट टेक्स्टमध्ये पण आपण लिहू शकतो. देन दुसरा कोणताही पेन चॉईस करायचं ते आपण ते पण करू शकता. पॉईंट पाहू शकता आपण. अँड हायलायटर म्हणजे मार्कर पण दिला आहे आपल्याला, की आपण कलर वेगळे चेंज करून ते आपण हायलाईट पण करू शकतो. जसं आपल्याला पाहिजे ते आपण पिन पॉईंट आपण सिलेक्ट करू शकतो. आणखी जर आपल्याकडे कोणताही पर्याय नसेल तर आपल्याकडे आहे मार्कर. म्हणजे आपण मार्कर पण यूज करू शकतो रायटिंग करण्यासाठी. हे एक महत्त्वाचं आहे की आपण फिंगर पण यूज करू शकतो. बघा मल्टीटच सपोर्ट आहे. 4K रिझोल्युशन आपल्याला भेटतं यामध्ये.
की म्हणजे 4K व्हिडिओपर्यंत आपण लावू शकतो व्हिडिओज. आणि याचमध्ये आपल्याला जे ब्राईटनेस वगैरे आहे ते फुल क्वालिटी आहे, 450 नीट्स आपल्याला भेटून जातं. आणखी हा 4K रिझोल्यूशन जे काय व्हिडिओ आपल्याला रन करायचा आहे, PDF PPT इमेज जे काय आहे ते आपण यासवर इझिली रन करू शकतो. आता मला रफ करायचं आहे ते मी इझी रफ करू शकतो बघा, किंवा क्लीन करायचं आहे, इरेज करायचं डायरेक्ट आपण इथे इरेज करू शकतो, किंवा क्लीन ऑल केलं तर क्लीन होऊन जातात. हे आहे. त्यानंतर आहे इथे रूलर. म्हणजे रूलरमध्ये आपल्याला वेगळे टूल्स भेटून जातात, ते आपण सिलेक्ट केल्यानंतर आपण पाहू शकता बघा. जसं आपण ठेवणार त्याप्रमाणे आपल्याला भेटून जाणार तो. म्हणजे याचमध्ये थोडासा वेगळा दिला आहे की आपण डिफरंट शेप्स घेऊन ते आपण टूल्स रेडी करू शकता. त्यानंतर हे पण आपण यूज करू शकता. पेजेस वगैरे ॲड करायचं ते आपण ॲड करू शकता. त्यानंतर शेप्स आहे. या शेपमध्ये आपल्याला 2D पाहिजे 2D पण घेऊ शकता, किंवा ऑटो पाहिजे तर ऑटो पण आपण सिलेक्ट करू शकता बघा. 3D पाहिजे तर आपण 3D पण इझी सिलेक्ट करू शकता. यामध्ये कलर फिलअप करायचं ते कलर पण आपण फिल करू शकता. मी थीम थोडा वेगळा चेंज करतोय. त्यानंतर पार्टिशन 3 पार्टिशन किंवा 4 पार्टिशन जे काय आपल्याला करायचं आहे ते आपण ते पार्टिशन पण दिलं आहे की आपण पार्टिशन प्रॉपरली आपण करू शकतो. म्हणजे हा Android 14 मध्ये थोडासा डिफरंट दिला आहे फीचर्स वगैरे, आणि स्मूथनेस आणि जे स्पीड आहे ते आपल्याला थोडी वेगळी भेटते, म्हणजे फास्ट भेटते. बिकॉज यामध्ये त्याने हार्डवेअर क्वालिटी थोडीशी बिल्डअप केली आहे. आणखी टेबल पाहिजे तर आपण टेबलली इन्सर्ट करू शकतो जसं आपल्याला पाहिजे. हे पण आहे की आपण रायटिंग करून आपण याला एक्सपांड करू शकतो इझी. जर आपल्याला ॲड वगैरे करायचं सिलेक्ट करून आपण ते ॲड करू शकतो जे काय आहे पेन्स वगैरे. डिलीट वगैरे करायचं तर आपण डिलीट करू किंवा इझी यूज करू शकता. माइंड मॅप आपल्याला भेटतं. माइंड मॅपमध्ये आपल्याला काही रायटिंग करायचं आहे ते आपण सिलेक्ट करून आपण रायटिंग करू शकता. जसे की 1 दिला आपण इथे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. म्हणजे ॲड करायचं तर आपण डायरेक्टली इथे ॲड पण करू शकता सिलेक्ट करून याला बघा. ॲड करायचं तर आपण आपल्या हिशोबाने आपण ते ॲड पण करू शकतो. जसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण याला सिलेक्ट करू शकतो, यूज करू शकतो. त्यानंतर दिला आहे स्टिकी नोट्स. आता स्टिकी नोट्स आपल्याला का यूज पडतात, जर आपण मुलांना काय शिकवतात, म्हणजे कीपॅड तुम्ही पाहू शकता कीपॅड किती वेगळा दिला आहे आतमध्ये. जर आपल्याला काय रायटिंग वगैरे करायचं असेल ते आपण रायटिंग नोट्स वगैरे आपल्याला मुलांना द्यायचं असेल ते नोट्स आपण इथून देऊ शकतो. किंवा ह्याचा कीपॅड चेंज करायचा असेल तर आपण वेगळे कीपॅड पण ठेवू शकतात. म्हणजे आपल्याला जसा पाहिजे आपण ते तसा आपण ते कीपॅड यूज करू शकतो आपण. त्यानंतर आहे प्रिव्ह्यू. म्हणजे आपण जेव्हा आपण रायटिंग वगैरे करतात, मॅथ वगैरेमध्ये कसं असतं की जेव्हा आपण बोर्ड वगैरे यूज करतात ते पूर्ण फिलअप होऊन जातात, त्याचमध्ये पण आपल्याला प्रिव्ह्यूचं रिक्वायरमेंट असतं. म्हणजे आपल्याला बघायचं असेल तर आपण बघू शकतो किंवा आपण मल्टीपर्पज यूज करू शकतो. आणखी दिला आहे मोरमध्ये आपल्याला ग्रीड पाहिजे, प्लॅनेट वगैरे दिला आहे ते आपण प्लॅनेट वगैरे पण यूज करू शकतो जर आपल्याला काय यूज करायचं आहे डिफरंट. तर सिलेक्ट करून आपण बघा, म्हणजे आपण प्रॉपरली एक्सप्लेन करू शकतो जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे. क्लीन करायचं असेल तर क्लीन करू शकता. मी नवीन पेज घेतला. आता इथे बघा फॉर्म्युला दिला आहे. जे फॉर्म्युलाज आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते फॉर्म्युला आपण यूज करू शकता. Android 14 मध्ये मॅथ्स रिलेटेड किंवा सर्च करायचं आहे. म्हणजे हा सर्चचा यूज का आहे की इथे आपल्याला यूट्यूबवर जे आपण काही सर्च करणार व्हिडिओ, त्याच व्हिडिओमध्ये आपल्याला ॲड वगैरे नाही भेटणार. म्हणजे ॲड फ्री व्हिडिओ आपल्याला इथून भेटणार आहे. की हा जे आहे टूल्स वगैरे आपण यूज करून आपण यूज करू शकतो. आता अंडू आणि रिडू दिला आहे. म्हणजे जे काय आपल्याला पाहिजे ते आपण करू शकतो. आतापर्यंत आपण पेजेस वगैरे ॲड केले इथे बघा. म्हणजे हा पेजेस आपल्याला मुलांना द्यायचा आहे किंवा आपल्याला नोट्स वगैरे केल्या तर इथे आहे शेअरचा ऑप्शन. इथे आपण शेअर केलं की ते आपण डायरेक्टली स्कॅनर क्रिएट होऊन जातात. ते स्कॅन केल्यानंतर आपण ते मुलांना प्रोव्हाइड करू शकतो बघा. ज्यामध्ये आपल्याला थोडंसं चेंजेस दिला आहे. लेन आणि वॅन जे आपल्याला सिलेक्ट करायचं ते आपण इझी करू शकतो. स्कॅन केल्यानंतर आपण मुलांना डायरेक्टली
क्लिक करून फोटो ग्रुपमध्ये टाकायचा आणि ते लोक स्कॅन करून ठेवू शकतं. आणखी यामध्ये काय वेगळं आहे थोडंसं आपण ते पण पाहू, की जसं मला काही सर्च करायचं आहे, जसं की मी सिलेक्ट करतो आहे ॲपल मला घ्यायचं आहे, ती मी सिलेक्ट केला. बघा कलर पाहिजे, कलर स्मार्ट रायटिंग पाहिजे, फॉर्म्युला पाहिजे, जे काय आपल्याला कॉपी करायचं आहे, क्लोन डिलीट करायचं आहे, डिलीट आपण ते करू शकतं. जसं की आपण कलर पाहिजे, कलर मी वेगळा चेंज घेऊ शकतो, स्मार्ट रायटिंग आपण घेऊ शकतो. आता मला सर्च करायचं आहे, ते बघा ते सर्च करण्यासाठी आपल्याला विचारतात गुगल ओपन करायचं आहे की दुसरा वेगळ्या ब्राउझरमध्ये, जसं की आपल्याला गुगलमध्ये यूज करायचं आहे, ते आपण इथे डायरेक्टली इथे पण आपण पाहू शकता इमेजमध्ये. म्हणजे जे काय आपल्याला सर्च करायचं आहे ते आपण डायरेक्टली इथे सर्च पण इझी करू शकता. हे ऑप्शन आपल्याला इथे भेटून जातात डायरेक्टली सर्च करण्यासाठी. बॅक करण्यासाठी आपल्याकडे इथे आहे टूल्स, ते आपण हे यूज करून आपण बॅक पण इझी करू शकतो. म्हणजे सेव्ह करण्यासाठी तर पण विचारतोय की म्हणजे सेव्ह करायचं आहे की नाही. जर आपल्याला सेव्ह करायचं सेव्ह करा, डोंट सेव्ह करायचं तर डोंट सेव्ह करा. मी डोंट सेव्ह करतोय. म्हणजे आपण याचमध्ये जे अँड्रॉइड 14 आहे मॅक्स प्रो 14, याचमध्ये थोडासा डिफरंट आपल्याला लुक भेटणार आहे, फीचर्स भेटणार आहे. म्हणजे हा थोडासा ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स म्हणजे त्याचमध्ये फीचर्स जे आहेत थोडेसे ॲडव्हान्स फीचर दिले, हार्डवेअर क्वालिटी डिफरंट आहे. म्हणजे प्रॉपर वेमध्ये आपण 14चा यूज करू शकता. आणखी जे काय आपल्याला टीचिंगसाठी वापरायचं आहे ते आपण इथे वापरू शकता. आय थिंक हा अँड्रॉइड 14 आहे. कोणता? बेंचमार्क मॅक्स प्रो 14चा अँड्रॉइड 14 मॉडेल आहे, मॅक्स प्रो 14. आय थिंक हा व्हिडिओ पाहून आपल्याला थोडासा आयडिया आला असेल की आपण मॅक्स प्रो 14मध्ये काय वेगळा भेटणार आहे अँड्रॉइड 14मध्ये. अँड जर आपण काही डाऊट असेल तर आपण कमेंट करू शकता. आणखी जर याचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे की टूल्स वगैरे कसं आपण पाहिजे ते कमेंट करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते आपण प्रॉपरली जे एवढे टूल्स आहेत ते कसं प्रॉपरली वर्क करतात ते पण व्हिडिओ आपण घेऊन येणार. आणखी आतापर्यंत जर आपण महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपण पण प्लॅन करत आहात की आपल्याला एक स्टुडिओ सेटअप प्रॉपरली पाहिजे किंवा बोर्ड घ्यायचा आहे, कॅमेरा घ्यायचा आहे, सर्व्हर घ्यायचा आहे, माईक घ्यायचा आहे, लाईट सेटअप करायचा आहे, पण आपल्याला काही पर्याय भेटत नाही, तर मी सजेस्ट करेन तुम्हाला तुम्ही या एकदा पहा. स्मार्ट इन्फ्युजन पुण्यातमध्ये आहे. तुम्ही स्वतः येऊन इथे एकदा व्हिजिट करा आणि तुमचे जे डाऊट आहेत किंवा तुमचे जे क्वेरीज आहेत ते शेअर करा तुम्ही, आणि तुमच्या जे रिक्वायरमेंट आहेत ते तुम्ही आपल्या हिशोबाने अचीव करा. आय थिंक हा व्हिडिओमध्ये क्लिअर झाला असेल की आपण अँड्रॉइड मॅक्स प्रो अँड्रॉइड 14 का आहे आणि त्याचमध्ये आपल्याला काय भेटणार आहे वेगळा. तर असाच व्हिडिओ घेऊन मी परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ जर चांगली वाटली असेल तर आपण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज की हा इन्फॉर्मेशन व्हिडिओज सर्वांना युजफुल असेल. जर कोणताही डाऊट असेल आपण कमेंट करू शकता. आणखी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ मी घेऊन येणार परत. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.